मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे या योजनेमध्ये आता सध्या किती पात्र लाभार्थी आहेत आणि किती लाभार्थ्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ जो आहे चालू राहण्याची शक्यता आहे आणि स्वतः या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पण काय अपडेट दिलेली आहे ती पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम लक्षात ठेवा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे 1,70,00,000 लाभार्थ्यांना या योजनेचा नियमित लाभ इथून पुढे चालू राहणार, अशा प्रकारचं भाष्य जेव्हा त्यांनी मीडियाशी संवाद साधला तेव्हा हे क्लिअर कट सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्याला एक गोष्ट त्यातनं क्लिअर होते की 1,70,00,000 एवढ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तर तो सुरू राहणार आहे। असं नाही आहे की 1,60,00,000 वगैरे। आणि याच्यामध्ये पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की यावेळेचं वितरण बघा, मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तर हा हप्ता एकूण किती लाभार्थ्यांना आतापर्यंत वितरित झालेला आहे याचा नंबर पुढे आलेला आहे का, याची संख्या पुढे आलेली आहे का, तर अजूनही याची संख्या पुढे आलेली नाही। किमान त्यासाठी एक आठवडाभराचा कालखंड लागू शकतो। त्यानंतर एकूण किती संख्या होती ज्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता वितरित झाला ही बाब कळेल। पण तुर्तास पात्र लाभार्थ्यांची संख्या जी आहे तर ती पुढे येत आहे, तर ती 1,60,00,000 नाही आहे, तर ती 1,70,00,000 किंबहुना त्यापेक्षा पण थोडाफार आकडा पुढे जाईल। त्यामुळे 1,70,00,000 लाभार्थ्यांना जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या लाभार्थ्यांना नियमित पुढे लाभ मिळत राहणार आहे। पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सत्य आहे ती म्हणजे काय, काही असे लाभार्थी आहेत की त्यांना किरकोळ कारणामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे। त्यामुळे मी परत सांगतो आहे KYC पोर्टल चालू करा। दुसरा मुद्दा, एकल महिलांसाठी जे आहे परत पोर्टल एकदा चालू करा। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा, किरकोळ कारणामुळे आधार कार्ड व्यवस्थित अपलोड केलं नाही, रेशन कार्ड बरोबर दिसत नाही, त्यानंतर आपलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट बरोबर जोडलं नाही, असे काहीतरी किरकोळ कारणं सोडून जे आहे पहिल्यांदा मंजूर त्यानंतर अमंजूर नामंजूर अशा पद्धतीने जे लाभार्थ्यांसोबत काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या गोष्टी प्रशासनाने थोड्या लक्षात घ्यायला पाहिजे आणि लाभार्थ्यांची संख्या जी आहे तर ती विनाकारण खाली न्यायला नाही पाहिजे। आणि त्याच पद्धतीने हा आकडा एकेकाळी 2,46,00,000 होता, आता त्याहून 1,70,00,000 आलेला आहे। पण यामध्ये एक बाब महत्त्वाची आहे ती म्हणजे मेचा हप्ता जो वितरित होणार आहे आपल्याला म्हणजे कोणता 23वा हप्ता, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेल्या ज्या काही आकडेवारीनुसार म्हणजे 1,70,00,000 आकडेवारीच्या नुसार तर इथून पुढे जो काही लाभ होणार आहे वितरित म्हणजे मेचा आकडा तर तो किती असू शकतो, तर 1,70,00,000 अधिक असू शकतो। कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही 1,70,00,000 लाभार्थ्यांना इथून पुढे जे आहे लाभ वितरित चालू करणे किंवा लाभ वितरित करणे ही प्रक्रिया चालू ठेवणार आहोत। त्यामुळे मेचा 23वा हप्ता अंदाजित 1,70,00,000 अधिक लाभार्थ्यांना मिळेल। कारण याच्यामध्ये बरेचसे अशा लाभार्थी येतील की ज्यांनी नुकतीच एप्रिल 30च्या दरम्यान KYC दुरुस्ती केली होती, पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना हप्ता आला नव्हता मार्च आणि एप्रिलचा, तर त्यांची भर परत या मेच्या 23व्या हप्त्यासंदर्भात पडू शकते। त्यामुळे 1,70,00,000 एवढा आता आकडा पुढे येत आहे आपल्या या योजनेच्या लाभार्थ्यांचा। याच्यातनं एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे कळेल की एकूण सध्या किती लाभार्थी आपल्या या योजनेमध्ये सध्या पात्र लाभार्थी म्हणून त्यांना हप्ता वितरित होत आहे। आणि हे जे विधान आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की 1,70,00,000 लाभार्थ्यांना आम्ही इथून पुढे नियमित पात्र लाभार्थ्यांना आम्ही लाभ चालू ठेवणार आहोत किंवा त्यांना देणार आहोत, तर त्यामुळे हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना जे काही कन्फ्युजन होतं की एकूण किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये देण्यात आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।